विवेक यादव आलाय बघा. जन्मही तिथे उलवा गावामध्ये झालंय, परंतु खरं तर आज त्याने देखील खूप चांगला खेळ केला. यस, बेस्ट बॉलर संकेत भोईर, गुड बॉलिंग. कसं वाटलं तुला खेळपट्टीवर गोलंदाजी करत असताना? मजा येत होती. मजा तर येईल, कारण गोलंदाजी चांगली झाली आणि त्याचबरोबर फायनलही मारला. तर एकंदरीत सर्व खेळाडूंबद्दल काय म्हणशील, कसा इफर्ट होता मैदानावर? सर्वांनी चांगली फिल्डिंग केली, बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग मस्त केली, त्यामुळे आम्ही जिंकलो. खास करून बेस्ट बॉलर तर तुला कूलर मिळतोय. तुझ्या जीवनातला सर्वात मोठा प्राइज कोणता होता टेनिस क्रिकेट खेळताना? हाच आहे. हाच आहे. एकदा जोरदार टाळ्या. म्हणजे गावाच्या स्पर्धेमध्ये हा मोठा प्राइज. वेल प्लेड, वेल प्लेड. त्यानंतर पुढील पारितोषिक आहे उत्कृष्ट फलंदाज, आणि ते पारितोषिक वितरित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय रतीशजी गायकवाड आणि विलास म्हात्रे. रतीश गायकवाड आणि विलास म्हात्रे दोघांना आमंत्रित करतो. डेफिनेटली खरं तर विलास म्हात्रे आणि योगेश म्हात्रे यांचं खूप चांगलं योगदान आहे. आपल्या आईच्या नावानं आपण जे लाईव्ह प्रेक्षक लाईव्ह ते तुम्ही दिलात, पुरस्कृत केलात, त्याबद्दल तुमचंही मी मनापासून आयोजन कमिटीच्या वतीनं आभार मानतोय. कारण तुम्ही दिलेलं जो योगदान आहे ना ते खूप चांगलं आहे. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट UPL. प्लीज गेस नाव. अजून एक कोण? एकाचं नाव नाही, दोन पाहिजे मला. दोन होते रेस मध्ये, दोघे आहेत. 36 चेंडू 79 धावा. कोण? भूषण. 36 चेंडू 79 धावा. यस, अयांश 11 संघाचा. यस, विवेक यादव बेस्ट बॅट्समन. विवेक यादव. विवेक थांबायचं. विवेक एक मिनिट. विवेक, खरं तर मी बऱ्याच वेळा उलवा संघ पाहतोय, कधी एवढा फॉर्म मध्ये तू बॅटिंग करत नाही. पूर्ण सीझन मध्ये थोडासा बॅट फॉर्म मध्ये होता, परंतु UPL मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. काय म्हणशील परफॉर्मन्स बद्दल? काय नाही, मी त्यांच्यासोबत रोज संध्याकाळी प्रॅक्टिस करतो ना, तर ते माहिती कुठे बॉल टाकणार, कुठे काय, ते सगळं माहिती आहे मला. अजून एक प्रश्न आहे. ज्या वेळी तू बॅट फॉर्म असतो त्यावेळी तुला जास्त मोटिवेट, तुला प्रोत्साहित किंवा तुला सपोर्ट कोण करतोय? आमच्या टीमीतले असतात निलेश दादा, प्रतीश दादा, अजून टीमीतले गावातले भरपूर मुले असतात, ते नेहमी मला सपोर्ट करत असतात. येस, डेफिनेटली. परंतु आज या मैदानावर खेळत असताना तू बॅटिंग जी केलीस ना, अप्रतिम होती, म्हणून तर तुला बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड मिळालाय. एकंदरीत हे तुझं प्रदर्शन पाहायला मिळालं नसतं. याचं एकमेव कारण म्हणजे UPL उलवागाव प्रीमियर लीग म्हणून इथे आयोजित झाली. या 4 जणांनीच फक्त केलेलं आयोजन आहे. एक तुषार कोहली, प्रतीश पाटील, त्यानंतर धीरज पांचाल आणि एक आहे मिलिंद घरत. काय म्हणशील या चौघांबद्दल? हे नेहमी UPL चांगलीच ठेवतात, यावेळी चांगलीच ठेवले आणि क्रिकेट आणि सगळं आयोजन एकदम सुंदर होता. खेळायला पण खूप मजा आली. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या. विवेक यादवनं खूप चांगलं उत्तर देखील दिलं आणि पुन्हा एकदा त्याला खूप खूप अभिनंदन देऊया. त्यानंतर मालिकावीर बक्षीस देण्यापूर्वी आपण द्वितीय पारितोषिक देऊया, आणि ते बक्षीस आहे 10,000 रुपये. आकर्षक ट्रॉफी क्रिस्टल. ते मानकरी ठरतोय, ते देण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदरणीय मिलिंद शेठ भोईर आणि जयदेव मडवी. मिलिंदजी भोईर आणि जयदेव मडवी आपलं यावं या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मिलिंदजी यावं. मिलिंद शेठ या. जयदेव मडवी आपणही यावं. या, आपण आपला हा मान आहे बघा. आपली स्पर्धा आहे, आपल्या आयोजकांनी घेतलेली मेहनत, आणि तुम्हाला येथे आमंत्रित केलं जात आहे. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ या ठिकाणी मी आमंत्रित करतोय अयांश 11. संघ मालक सर्वांनी यायचंय.
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. बोला गणपती बाप्पा. क्या बात आहे. क्रिस्टल ट्रॉफी. त्यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यापूर्वी मालिका वेळ देऊया आपण. तर मी आदरणीय निलेश शेठ खारकर यांना मी आमंत्रित करतोय. निलेश शेठ खारकर आपण यावं. कॅप्टन द्वितीय क्रमांकाचे कॅप्टन या. विनय पाटील बर्थडे पर्सन उचला. चला या कोणीतरी या. थोडस दोन शब्द बोला. जिथे आपल्याला रतीश शेठ पाटील खरं तर या संघाचे संघ मालक. साहेब तुम्ही खरं तर दुसरा क्रमांक तुम्हाला मिळाला आहे. एकंदरीत काय म्हणाल या रनरअप बद्दल. नाही थोड्या बॉलिंग बॅटिंग चांगली झाली. थोडीशी काय आता हार जीत तर होत राहते. आम्ही स्वीकार केलाय ते डेफिनेटली. परंतु हार जीत झाली आहे. 2 दिवस खेळण्याचा आनंद कसा राहिला या मैदानावर आणि आयोजकांबद्दल थोडीशी तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त करा. आयोजकांबद्दल काय शंका नाही. एकदम मस्त आयोजन होता आणि आमच्या कॅप्टननी मला टीम मध्ये ठेवला हे माझं भाग्य चांगले. क्या बात आहे. नक्कीच हा खेळण्याचा आनंद घेतला कारण तर कॅप्टननं तुम्हाला घेतलं. मालिकावीरचं पारितोषिक निलेश शेठ खारकर एक सामाजिक कार्यकर्ते या स्पर्धेमध्ये द चीफ गेस्ट प्रमुख अतिथी मान्यवर. मालिकावीर साठी आहे बायसिकल आणि एक आकर्षक ट्रॉफी. नक्कीच हे मालिकावीरचं पारितोषिक कोण गेस करेल का. नाव बघा. चला लवकर लवकर. वन साइड हिरो हाय. हा एकच हिरो हाय. 53 चेंडू 143 धावा 4 षटक 4 विकेट टोटल 163 पॉइंट. आणि तो खेळाडू आहे यस फॉर सिद्धेश मडवी मालिकावीर. सिद्धेश मडवी. वेल प्लेड सिद्धेश. अभिनंदन. बायसिकल मिळाली आहे. काय म्हणशील आपल्या टेनिस क्रिकेटच्या कारकिर्दीमधली सर्वात मोठी प्राइज कोणती. हीच आहे प्राइज माझी. पहिल्यांदा सायकल भेटलेली आहे मला. क्या बात आहे. पहिलीच सायकल मिळाली आहे. कोणासाठी डेडिकेट करशील म्हणजे ही बक्षीस जी मिळाली आहे. बऱ्याच टेनिस क्रिकेटपटूंना वाटते की मला मोठी प्राइज मिळावी परंतु मिळाल्यानंतर ती बक्षीस त्याचं श्रेय जास्त कोणाला देईल. श्रेय जास्त मी आमच्या टीमलाच देईन. एका मुलं सायकल नाही भेटत. 11 खेळले तरच सायकल भेटली ती. त्यांना श्रेय जास्त देईन. आणि बक्षीस घरी घेऊन जाताना सर्वात पहिला आनंद कोणाला होईल. सर्वांनाच आनंद होईल. घरात पण आनंद होईल आणि माझे टीम मध्ये होते आणि सर्व मित्र होते त्यांना पण आनंद होईल. डेफिनेटली सर्वांनाच आनंद होणार आहे. आणि ही स्पर्धा तुला 2 दिवस जी UPL साजरी झाली कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळताना आणि कशा पद्धतीचा आनंद मिळाला. प्रथमतः प्रतीश, तुषार आणि धीरज आणि मिलिंद हेच दरवर्षी ही स्पर्धा ठेवतात UMPL ची आणि खूप छान ठेवतात आणि पुढच्या वर्षी पण चांगली काय ठेवतील या अपेक्षा आहे मला. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या मालिकावीर. मात्र सिद्धेश साठी आपण वाजवूया. वेल प्लेड सिद्धेश. अभिनंदन. आणि पुन्हा एकदा तुझं खरं तर कौतुक केलं जाईल. मंडळी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यापूर्वी या लीगच्या पाठीमागे सर्वात मोठं पाठबळ जे असेल मी पहिल्या दिवसात देखील म्हटलं टेनिस क्रिकेटमध्ये या गावासाठी सातत्यानं नेहमीच पुढाकार घेणारे आणि राजकीय पटलामध्ये राजकीय क्षेत्रामध्येही त्यांचं नाव आहे ते निलेश शेठ खारकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कारण निलेश शेठ खारकर यांनी देखील या पाठीमागे खूप मोठं पाठबळ होतं आणि त्यांच्या मेहनतीमुळे UPLचं आयोजन आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं बघा
हा नक्कीच निलेश शेठ खारकर यांनी सांगितलं कितीही पैसा लागू दे या लीगसाठी ते खंबीरपणे उभे होते आणि म्हणून ही लीग अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडलेली आहे. पुढल्या वर्षी अजूनही आपण जल्लोषात करू यात तेळ मात्र शंका नाही. आणि पुन्हा एकदा मी सर्व पाहुण्यांना आमंत्रित करतोय या फायनलच्या बक्षीस वितरण करण्यासाठी. निलेश शेठ खारकर आपण आणि आपल्या समवेत सर्व पाहुण्यांना मी आमंत्रित करतोय. विलास शेठ यावं, सर्वांनी या. निलेश शेठ खारकर यांचा तुम्हाला प्रेमाचा खरं तर हा मान आहे. या सर्वांनी एक दिलदार व्यक्तिमत्व निलेश शेठ खारकर बघा, आपण त्यांच्या समवेत यावं सर्वांनी. अमित पाटील 40+ शे आपण या सर. आणि चॅम्पियन ठरलाय डीजे मास्टर. चॅम्पियनचं संगीत होऊ दे आणि डान्सही होईल. तश्वी 11 हा पहिल्या क्रमांकाचा चॅम्पियन ठरतोय. जोरदार टाळ्या. एक शेवटचा आता कॅप्टनची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. संघमालक आणि कॅप्टन या. हा संघमालक, चला संघमालकाची भूमिका फार मोठी असते बघा. आणि कॅप्टन आपण यायचं. संघमालक महेश्वर मडवी. खरं तर महेश्वर यांचा मी सातत्यानं उल्लेख करत होता परंतु व्यक्ती मला माहीत नव्हती. आज पहिला क्रमांक. उल्वे गावामध्ये चर्चा होईल की उल्वे UPLचा चॅम्पियन कोण ठरला. काय वाटतं हा विजय मिळाल्यावर? विजय मिळाल्यावर भरपूर आनंद होते. पहिल्यांदाच मी मालक झालतोय टीमचा. टीम पहिल्यांदाच घेतलेली आणि सगळ्या मुलांनी चांगला परफॉर्मन्स दिला. माझ्याकडून पहिल्या मॅचमध्ये थोडी खराब फिल्डिंग झाली तरी ते डगमगले नाही. त्यांनी चांगला कमबॅक करून आणि चांगला विजय मिळवला. डेफिनेटली. आता तुमच्या घरी जी क्रिस्टल ट्रॉफी आहे ना बघा, मलाही वाटत होते की घरी घेऊन जावी ट्रॉफी परंतु मी काय घेऊ शकत नव्हतो. परंतु तुमच्या घरी राहील. या ट्रॉफीबद्दल कसं वाटतं तुम्हाला? ती ट्रॉफी तुम्हाला मिळाली आहे. ट्रॉफी मिळवण्याचा आनंद तर भरपूर आहे. ट्रॉफी 11 प्लेयरमुळेच मिळाली आहे. 11 प्लेयर डेफिनेटली एकदम चांगलं खेळले, उत्तम खेळले. त्यामुळे सगळ्या टीमचा सपोर्ट होता म्हणून ती ट्रॉफी मिळाली. त्यांचं मी प्लेयरांचं धन्यवाद करतो. त्यांनी चांगले काम केले आहे. डेफिनेटली सर्व प्लेयरांचे इफर्ट्समुळे तुम्हाला हा पहिला क्रमांक मिळाला आहे. परंतु जाता जाता शेवटचाच प्रश्न असेल, कारण जे क्रिस्टल ट्रॉफीचं तुम्ही आयोजन पाहिलं ना, मी 2 दिवस पाहतोय. 4 व्यक्तींची धावपळ होती परंतु त्यांना तुम्ही साथ देणं गरजेचं आहे गावानं. परंतु आज जर साथ दिली तर अजून याच्यापेक्षा चांगलं आयोजन होईल. या 4 व्यक्तींबद्दल काय म्हणाल ज्या ते आपले समोर उभे आहेत? मी त्यांना विनंती करतोय आपण यावं समोर कॅमेऱ्याच्या समोर. या सर्वांनी धीरज, प्रतीश, तुषार, मिलिंद कुठे आहे? सर्वांनी यावं. नक्कीच या 4 व्यक्तींबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? प्रतीश पाटील झाले, धीरज पांचाळ झाले, तुषार कोहली झाले, मिलिंद गरज झाले. हे सातत्याने दरवर्षीप्रमाणे चांगले आयोजन करतात. यावर्षी त्यांनी उत्कृष्ट आयोजन केले. त्यांचे मी अभिनंदन करतो. यापुढे असेच उत्कृष्ट आयोजन ते करतील ही त्यांना सदिच्छा देतो. क्या बात आहे महेश्वर मडवी, खूप चांगलं तुम्ही मनोगत व्यक्त केलात. थँक्यू सो मच. हा डेफिनेटली. हा नक्कीच क्रिकेटची प्रचंड आवड आहे म्हणून आज संघ मालक झाले मित्रांनो. पहिला जर त्यांनी क्रिकेट गाजवलाय, काल गाजवलाय महेश्वर यांनी आणि पायाला इंजुरी झाल्या कारणाने थोडेसे वंचित राहिलेत परंतु त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा 2 दिवस उत्तमरित्या कव्हर झाली. मी पुन्हा एकदा मनापासून प्रतीश पाटील, आमचे धीरज पांचाल, तुषार कोहली एक जबरदस्त हिटमॅन बॅट्समन, सर्व खेळाडू चांगले. आज प्रतीशनं मला खरं तर जवळजवळ 2-3 आठवड्यापूर्वीच मला आमंत्रण दिलं होतं आणि मी म्हणेन की तुमच्यामुळे मी अजून एक स्पर्धा सोडली कारण मला उल्वे गावाचं प्रेम एक वेगळाच असतो. ते खूप मजा येते मला.
तरी लीग असेल ना तरी तो आनंद वेगळा असतो. माझी जर 2 दिवसामध्ये काही चुकी झाली असेल कदाचित मी बोलतो मजा करण्यासाठी तर मी माफी मागतोय, परंतु तुमचा प्रेम हा शेवटपर्यंत असाच राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आणि इथे आता आपली ही स्पर्धा समाप्त झाली अशी जाहीर या ठिकाणी करतोय. परंतु पुढल्या वर्षी ही ट्रॉफी अजूनही जल्लोषात होईल. इथे मात्र भेटूया पुढल्या वर्षी पुन्हा एकदा आवर्जून UPL धमाका 2026 मध्ये. जोपर्यंत मी थांबतोय आपण या ठिकाणी भेटूया 2026 मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.